नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण, वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. नमस्कार नाशिककरांनो, भारतीय जनता पार्टी पक्षाची यादी नुकतीच जाहीर झालेली आहे. कोणाकोणाला उमेदवारी देण्यात आलेली आहे ही यादी आता नाशिककरांचं लक्ष वेधून होती आणि हीच ती यादी. प्रभाग क्रमांक 7 पासून आपण सुरुवात करूया. प्रभाग क्रमांक 7 अ मधून सुरेश अण्णा पाटील यांना देण्यात आलेली आहे. ब मधून स्वाती राजीव भांबरे यांना देण्यात आलेली. त्याचबरोबर हिमगौरी बाळासाहेब आडके यांना क मधून देण्यात आलेली. ड मधून योगेश हिरे यांना देण्यात आलेली आहे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये जर आपण पाहिलं तर अनुसूचित जातीमधून राजेंद्र विनायक आहेर यांना देण्यात आलेली आहे. ब मधून वर्षा विनोद येवले यांना देण्यात आलेली आहे. क मधून नुपूर लक्ष्मण सावजी यांना देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ड मधून जर आपण पाहिलं तर शिवाजी त्र्यंबक गांगुर्डे यांना देण्यात आलेली आहे. प्रभाग क्रमांक 13 ज्याच्यावरनं खूप कॉन्ट्रोवर्सी झाली, नाशिकमध्ये खूप मोठा राडाही झाला, तो प्रभाग क्रमांक 13. ते प्रभाग क्रमांक 13 मधून अ जर आपण पाहिलं तर आदिती ऋतुराज पांडे यांना देण्यात आलेली उमेदवारी. त्याचबरोबर ब मधून आपण जर पाहिलं तर हितेश यतीन वाघ, जे की माजी महापौर यतीन वाघ यांची पत्नी आहे, त्यांना देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर राहुल शेलार म्हणजे बबलू शेलार यांना प्रभाग क्रमांक क मधून देण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर प्रभाग क्रमांक ड शाहू खैरे यांना देण्यात आलेली आहे. तर आपण 14ची यादी जर पाहिली तर 14 ब्लँक आहे, कारण तिथे अँटी बीजेपी वोटिंग आहे असं कुठेतरी चर्चा असल्यामुळे अँटी बीजेपी वोटिंग होऊ शकते आणि बीजेपीला वोटिंगच होणार नाही, म्हणून तो पॅनल त्या ठिकाणी देण्यात आलेला नाहीये. कारण अँटी बीजेपी विचारधारेचे लोक तिथे राहतात अशी चर्चा होत असते, म्हणून कुठेतरी बीजेपीला त्या ठिकाणी पॅनल देता आलेलं नाहीये. त्याचबरोबर आपण जर 15 मध्ये पाहिलं तर 15 हे नाशिकमधलं एक असं पॅनल आहे की तिथं 3 जण आणि 3च उमेदवार देण्यात येतात. प्रभाग क्रमांक 15चं अ मध्ये जर आपण पाहिलं तर मिलिंद भालेराव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ब मध्ये जर आपण पाहिलं तर अर्चना चंद्रकांत थोरात यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि क मध्ये जर पाहिलं तर सचिन मराठे, जे की शिवसेनेत होते आणि ते आता बीजेपीत येऊन त्यांना तिकीट पण दिलेलं आहे. त्याचबरोबर आपण जर 16 मध्ये पाहिलं तर 16 मध्ये अ अनुसूचित जाती मध्ये आपण जर पाहिलं तर 16चे कुणाल निंबाजी वाघ, जे की प्राचार्य आहेत, त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे. ब मध्ये चेतन गणेश दराडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ड मध्ये आपण जर पाहिलं तर योगिता गायकवाड यांना देण्यात आलेली आणि क मध्ये पुष्पा अनिल ताजनपुरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आता आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक जो हॉट पण होता आणि तिथं जास्तीत जास्त उमेदवार इच्छुक होते असा तो प्रभाग क्रमांक जो आहे तो 23च्या अ मध्ये रुपाली यशवंत निकुळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. ब मधून आपण पाहिलं तर मंगला प्रकाश निकुळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर क मध्ये आपण जर पाहिलं तर संध्या कुलकर्णी, जे की माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांची कन्या, तिला उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि ड मध्ये आपण जर पाहिलं तर चंद्रकांत कारभारी खोडे यांना उमेदवारी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 30 मध्ये आपण आता पाहूया अनुसूचित जाती. 30 मध्ये अ मध्ये ऍडव्होकेट श्याम बडोदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. ब मध्ये जर आपण पाहिलं तर सुप्रिया अनिल सुनील खुडे यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे. क मधून दीपाली सचिन कुलकर्णी, ज्या की डॉक्टर आहेत, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ड मधून ऍडव्होकेट अजिंक्य विजय साने, जे की विजय साने हे भारतीय जनता पार्टीचे एक नेते आहेत, त्यांच्या चिरंजीवाला त्या ठिकाणी उमेदवारी ही मध्य विधानसभा मतदारसंघाची जी काही प्रभाग आहेत त्या प्रभागातील नाशिक महानगरपालिकेचे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना ही सर्व त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे. धन्यवाद. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय
तर एकच ठिकाण. लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.